श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की नवरात्रामध्ये नवमी किंवा अष्टमीला हवन कसे करावे। पुराणांमध्ये उल्लेखानुसार देवीच्या ह्या उपासनेत होम हवन केल्यानेच त्यात आपण केलेल्या साधनेचे पूर्ण फळ मिळते असा उल्लेख असल्याने नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला हवन विधीला फार महत्त्व आहे। आपल्याला जमेल अशीच घरच्या घरी सोयीस्कर हवन विधी देत आहे, पण त्यात जर तुम्ही तुमच्या प्रांत आणि रीतीप्रमाणे आधी करत असाल तर नवीन काही करण्याचा प्रयत्न नको। कोणत्याही हवन सामग्रीमध्ये बाजारात जी सामग्री मिळते ती घेऊन येऊ शकता, पण खालील सुद्धा जी देत आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे। हवन सामग्रीमध्ये साधारण आंब्याच्या लाकडाचा उपयोग करावा। एका ताटात खालील वस्तू मिक्स करून घ्याव्यात। सर्वात आधी 100 ते 200 ग्रॅम काळे तीळ जे गंगाजल शिंपडून शुद्ध करून घ्यावेत। त्यानंतर जव, गहू, तांदूळ प्रत्येकी 25-25 ग्रॅम घ्यावेत। तसेच 11 लवंग, पंचमेवा म्हणजेच यामध्ये काजू, मनुका, खजूर, सुक्या नारळाचे तुकडे थोडे थोडे घ्यावेत। त्यानंतर गुगुळ धूप 10 ग्रॅम जो बाजारात काळ्या रंगाचा मिळतो आणि साधारणतः 60 रुपयापर्यंत 50 ग्रॅम मिळून जातो। तसेच 100 ग्रॅम गूळ आणि थोडेसे मध। वरील सर्व साहित्याला एका ताटात मिक्स करून त्यावर थोडे शुद्ध गाईचे तूप घालून एका बाजूला ठेवावे। त्याबरोबर 100 ते 200 ग्रॅम गाईचे शुद्ध तूप भांड्यात गरम करून त्यात एक मोठा चमचा सुद्धा ठेवून बसावे। आता जिथे आपण हवन करायचं असेल तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी। गोमूत्र शिंपडून घ्यावे। ज्यांच्याकडे गोमूत्र चालत नसेल त्यांनी गुलाब पाणी शिंपडून घ्यावे। तेथे मधोमध रांगोळी काढावी। विटा किंवा रेडीमेड हवन कुंड मिळते ते त्यावर ठेवावे। आजूबाजूला रांगोळी पुन्हा काढून घ्यावी। विटांनी बनवलेला हवन कुंड असेल तर त्यात थोडी माती टाकावी जेणेकरून जमिनीवर त्याचा दाह होणार नाही। स्वच्छ होऊन पूर्व दिशेला मुख करून बसावे आणि हवन कुंडला सर्वात आधी नमस्कार करावा आणि आचमन करावे। सर्वात आधी उजव्या हातात 3 वेळा पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः असे म्हणून 3दा पाणी प्यावे आणि चौथ्या वेळी पुन्हा एकदा पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः असे पाणी घेऊन एका प्लेटमध्ये किंवा ताम्हणामध्ये खाली सोडावे। त्यानंतर हवन कुंडाभोवती एक लाल धागा बांधून घ्यावा। गणेश आवाहन करण्यासाठी एक विडा, पान, सुपारी ठेवून त्यावर लाल फूल, दुर्वा घालून गणेश मंत्र म्हणून नमस्कार करावा। हे बाजूला पाटावर समोर ठेवू शकता किंवा जर हवन कुंडावर जागा असेल तर तेथे ठेवू शकता। आता हवन कुंडात 4 ते 5 आंब्याच्या लाकडाच्या काड्या तोडून ठेवाव्यात। जमल्यास गाईच्या शेणी म्हणजेच गाईच्या गौरी सुद्धा त्याबरोबर चालतील। त्यावर थोडे तूप घालून 2-4 कापूर ठेवून अग्नीला प्रज्वलित करावे। ही अग्नी पेटवताना खालील मंत्र म्हणावा आणि एक आहुती द्यावी तुपाची। एकदम थोडेसे तूप घालावे। ते घालताना म्हणावं ओम अग्नेय नमः स्वाहा। स्वाहा म्हटलं की आपल्याला तूप घालायचं आहे। अग्नी व्यवस्थित पेटून घ्यावा। ज्वाळा थोड्या वर आल्यावरती नंतर खालील मंत्र म्हणत एक एक आहुती देत जावी। आता आहुती म्हणजे तुम्ही जी ताटात सामग्री घेतली आहे ती आणि जर शक्य असेल तर घरातील एखाद्याने 1-2 थेंब तूप चमच्याने सोडत राहावे प्रत्येक आहुतीबरोबर। स्वतःला जमत असेल तरी चालेल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहुती देताना अग्नी भिजणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे। जर असे होत असेल तर मध्ये मध्ये कापूरवडी घालावी। ओम गणेशाय नमः स्वाहा, ओम गौरीयाय नमः स्वाहा, ओम वरुणाय नमः स्वाहा, ओम सूर्यादि नवग्रहाय नमः स्वाहा,
ओम दुर्गाय नमः स्वाहा। ओम महाकालिकाय नमः स्वाहा। ओम हनुमते नमः स्वाहा। ओम भैरवाय नमः स्वाहा। ओम कुलदेवताय नमः स्वाहा। ओम स्थानदेवताय नमः स्वाहा। ओम ब्रह्माय नमः स्वाहा। ओम विष्णवे नमः स्वाहा। ओम शिवाय नमः स्वाहा। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा। स्वदा नमस्तुति स्वाहा। ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुक्षादी भूमिसुतो बुधुश्र गुरुश्व शुक्रे शनि राहु केतो सर्वे ग्रहा शांतिकरः स्वाहा। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनां मृत्युर्मुक्षीयमामृतात् मृत्युंजय नमः स्वाहा। ओम शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वसार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते। नंतर पूर्ण आहुती स्वरूपात एक नारळ, थोडे तूप, लाल धागा, पान, सुपारी, लवंग, जायफळ आणि ताटातील उरलेली सामग्री हवनमध्ये सोडावी आणि हे सोडताना खालील मंत्र जमल्यास म्हणावा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पुण्यमुदुच्यते पुण्यस्य पूर्णमादाय पूर्णमेव विशिष्यते स्वाहा. त्यानंतर दक्षिणेच्या स्वरूपात 1-2 रुपयाचे सिक्का किंवा कॉईन आपल्या हवन कुंडावरती ठेवावा आणि भगवती दुर्गा देवीची क्षमा याचना करावी. जे काही चुकले असेल कोणत्याही विधिविधानात त्याबद्दल माफी मागून नमस्कार करावा. अगदीच अडचण असेल तर हवन थंड झाला की मग हलवू शकता, नाहीतर दुसऱ्या दिवशी त्यातील सर्व पाण्यात किंवा चांगल्या झाडाझुडपात विसर्जित करावे. इथे सर्वात महत्त्वाची नोट म्हणजे जिथे जिथे मी स्वाहा शब्द लिहिला आहे किंवा म्हटला आहे तेव्हा तेव्हा एक एक आहुती दिली जाते. जे नवर्ण मंत्राची साधना करून 9 दिवस करत आहेत त्यांनी नवमीला हवन करावा. त्यात हवन विधीची तयारी करून ओम शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वसार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते याच्या आधी जे जे दिले आहे त्यांनी आहुती दिल्यावर 108 वेळा नवार्ण मंत्राने आहुती द्यावी आणि पूर्ण आहुती स्वरूपातील शेवटी दिलेला विधी करावा. ज्यांनी सप्तशतीचे 7 दिवसात पाठ पूर्ण केले आहेत त्यांनी अष्टमीला किंवा नवमीला हवन करू शकता. ही एक सामान्य हवन विधी आहे. आपल्या इथे ज्या पद्धतीने हवन करता येत असेल त्यांनी जरूर करावा. ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी वरील माहितीचा आधार घेऊ शकता. जमेल तेच मंत्र हवन विधीत म्हणावेत. अगदीच काहीच जमत नसेल तर गणेश आवाहन करून ओम दुम दुर्गाय नमः स्वाहा असे म्हणत 108 वेळा आहुती द्यावी. हेही जमत नसेल तर नुसतं एका भांड्यात कापूर पेटवून त्यात 5 वेळा तरी आहुती द्यावी. त्यात तूप, गूळ आणि थोडा गुगुळ धूप घ्यावा आणि देवीकडे क्षमा याचना करावी आणि आपल्या साधनेची सांगता करावी. आहुतीत जमेल तो देवीचा मंत्र म्हणावा. हा एक श्रद्धेचा भाग आहे, विधी नाही. पण काहीच न करण्यापेक्षा हे बरे नाही का? जर तुम्ही 9 दिवस उपवास, मंत्र, सप्तशती किंवा कोणतीही साधना करत असाल तर हवन नक्की करावे. तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.